हॅलो फ्रेंड्स, आज आपण अगदी कमी साहित्य वापरून झटपट आणि चमचमीत अशी बॅचलर चिकन बिर्याणी कशी बनवायची हे बघणार आहोत। कुकिंगला नवीन असलात तरीही ही रेसिपी अगदी सोपी आहे। या बिर्याणीची चव मात्र हॉटेललाही लाजवेल अशी। कमी साहित्य, शिजवायला कमी वेळ, पण चव मात्र जबरदस्त। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला। सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी मी इथे पावशेर चिकन घेतलं आहे। त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। आता 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे। दही ताजं असावं, शिळं असेल तर ते दही जास्त आंबट असतं, त्यामुळे दही ताजंच घ्यायचं आहे। एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। 2 चमचे बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे। बिर्याणी मसाला घातला की मी इथे एक वाटण घालत आहे। हे वाटण बनवण्यासाठी मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि भरपूर अशी पुदिन्याची पानं मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडं पाणी घेऊन ते मिक्सरवरती बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। अशा प्रकारे चिकनला व्यवस्थित हे मसाले लावून झाले की 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे। चिकन छान मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण कांदा तळून घ्यायचा आहे। बिर्याणीसाठी खूप महत्त्वाचा आहे। इथे मी 3 ते 4 कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतलेत, पातळ चिरून घ्यायचेत। त्यामध्ये मीठ लावायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे हा कांदा हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे। मीठ लावल्यामुळे हा कांदा छान कुरकुरीत असा तळला जातो। हे पहा, 7 ते 8 मिनिटात कांदा छान तळून झाला। त्यानंतर कुकरमध्ये आपण ही बिर्याणी बनवतोय, त्यामुळे मी ते कुकर घेतलाय। त्यामध्ये कांदा तळून राहिलेलं जे तेल होतं तेच घेतलेलं आहे। तळून राहिलेला कांद्याचं जे तेल असतं त्याचा स्वाद बिर्याणीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे हेच तेल मी इथे वापरत आहे। त्या तेलामध्ये काही खडे मसाले घातलेत, 2-3 लवंगा, 2-3 मिरी, स्टार फूल आणि तमालपत्र। त्यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये भाजून घ्यायचेत। कांदा व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये आपण एक मीडियम साईजचं बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आहे। तेही या कांद्याबरोबर व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत हे मॅरिनेट केलेलं चिकन आणि हे चिकनही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे हे चिकन परतत असताना याला थोडंसं पाणी सुटेल। आता यामध्ये घालायचेत काही मसाले। मी ते बिर्याणीचा 1 चमचा मसाला अजून घालत आहे आणि 1 चमचा आपली रोजच्या भाजीची जी चटणी असते ती घालत आहे। तुम्हाला तिखट आणखीन पाहिजे असेल तर आणखीन एखादा चमचा तुम्ही चटणी घातलीत तरीही चालेल। आता घालायचा आहे तळलेला कांदा आणि पुन्हा एकदा छान तेलामध्ये सगळं काही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ह्याला छान पाणी सुटले। आता आपण यामध्ये घालणार आहोत तांदूळ। मी ते बासमती तांदूळ घेतलेला आहे, जो बिर्याणीसाठी स्पेशल वापरला जातो। तो कोलम तांदूळ घेतलात तरीही चालेल। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे 2 ते 3 ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालू नका, अगदी 2 ग्लास पाणी इथे पुरेसं होतं। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि गरम केलेलंच पाणी वापरायचं आहे, तर बिर्याणी छान टेस्टी होते। थंड पाणी वापरायचं नाहीये। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये थोडा तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं पुदिन्याची पानंही घालून घ्यायची आहेत। तळलेला कांदा आणि पुदिना भरपूर प्रमाणात जर वापरला तर बिर्याणी छान होते। त्याचा फ्लेवर बिर्याणीसाठी खूप महत्त्वाचा असतो। त्यानंतर लावायचं आहे कुकरचं झाकण आणि फक्त 2च शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत। जास्त शिट्ट्या करायच्या नाहीयेत, नाहीतर भात जास्त शिजला जाईल आणि मोकळा असा होणार नाही। 2 शिट्ट्या झाल्यानंतर वाफ पूर्ण निघून गेली आहे आणि मी गॅसवरून खाली घेतलाय कुकर। आता आपण बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे। गरम गरमच सर्व करूया। तुम्ही बघू शकता इथं चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपला जो बिर्याणीचा तांदूळ जो आहे, भात जो आहे, तोही व्यवस्थित सुट्टा असा झालेला आहे। जशी पाहिजे तशी बिर्याणी अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे। चला तर मग आपण सर्व करूया। बिर्याणी सर्व करत असताना यावरती आपण वरूनही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत, पुदिन्याची पानं घालायचीत आणि तळलेला कांदा। बिर्याणी खायला अतिशय चविष्ट लागते, चमचमीत अशी ही रेसिपी होते। हॉटेलच्या चवीलाही मागे टाकेल अशी चविष्ट, चमचमीत, कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत होणारी ही आपली बिर्याणीची रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा।
कशी वाटली ही चमचमीत आणि सोपी बॅचलर चिकन बिर्याणी? जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत खुश रहा, चविष्ट खा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.